जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2026 मध्ये पीक विमा योजना राबवली जात असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेले शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी मदत करणारे बदल शासनाच्या माध्यमातून या योजनेमध्ये करण्यात आलेले नाहीत। परंतु इतर काही महत्त्वाचे असे बदल करण्यात आले तर जे बदल शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे, कारण यावर्षी पीक विमा भरत असताना शेतकऱ्यांना अतिशय काळजी घेऊन हा पीक विमा भरावा लागणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना सर्वात बंधनकारक करण्यात आलेले ते म्हणजे फार्मर आयडी। गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं फार्मर आयडी याच्यामध्ये कंपल्सरी करण्यात आलेला होता, परंतु आता फार्मर आयडी कंपल्सरी अशा प्रकारे करण्यात आलेला आहे की या फार्मर आयडी सोबतच तुमच्या पिकाच्या नोंदीची माहिती सुद्धा येणार आहे। म्हणजे तुम्हाला डीसीएस क्रॉप सर्व्हे ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुमची ई-पीक पाहणी झालेली असणं सुद्धा बंधनकारक असणार आहे आणि त्याचा डाटा ऑटोमॅटिक फार्मर आयडीच्या सोबतून या पीक विमा कंपनीला मिळणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पिकामध्ये तफावती खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात। फार्मर आयडी मध्ये सामायिक क्षेत्र जोडणं, चुकीच्या पद्धतीनं क्षेत्राचा पीक विमा भरणं, अशा जर काही पद्धतीनं शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न जर केला तर त्या शेतकऱ्याला कृषी विभागाच्या योजना, ज्याच्यामध्ये नमो शेतकरी असेल किंवा कृषी विभागाच्या महाडीबीटीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या योजना असतील किंवा इतरही कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेले लाभ, हे लाभ बंद केले जातील आणि पुढील 5 वर्षासाठी त्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी किंवा त्या शेतकऱ्याला ब्लॉक केलं जाणार आहे। इतर काही केसेस ज्याच्यामध्ये खूप जर कॉम्प्लिकेटेड केस असेल तर त्या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या तरतुदी सुद्धा या जीआरच्या माध्यमातून आता करण्यात आलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचं असं आहे ते म्हणजे मयत शेतकऱ्याच्या नावे पीक विमा काढणं। आपण पाहिलेले की बऱ्याच दिवसापासून शेतकरी मयत असतो, त्याच्या नावावरती जमीन, त्याचं कागदपत्र वगैरे वापरून बऱ्याच वेळा याच्यामध्ये पीक विमा काढला जातो। परंतु मयत शेतकऱ्याचा जर पीक विमा काढला आणि तशा प्रकारचे प्रकार निदर्शनास आले तर त्या पॉलिसी देखील याच्यामध्ये बाद केल्या जाणार आहेत। मित्रांनो, आता याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा असा बदल आहे तो म्हणजे जोखीम स्तर 70% आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात असताना 50% पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे आलेली यील्ड आणि 50% तांत्रिक अर्थात जे काही एस्टेक वगैरे जे इतर वापरले जातात टेक्निकल बाबी, त्याच्या माध्यमातून त्या तांत्रिक भारांकनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला जो काही यील्ड असेल, या दोन्ही यील्डची बेरीज करून त्याची भागिले करून त्याच्या 70% जोखीम स्तर निश्चित करून या योजनेच्या अंतर्गत पीक विमा नुकसान भरपाईचं सूत्र ठरवलं जाणार आहे। मित्रांनो, याच्या बरोबर आणखीन एक महत्त्वाचं असं आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना आता याच्यामध्ये 7/12 जोडायचं आहे, परंतु याच्यामध्ये आता महाभूलेखचं जे पोर्टल आहे ते पोर्टल आणि पीक विमाचं जे नॅशनल पोर्टल आहे हे पोर्टलचं एकत्रीकरण केलं जात आहे। त्याच्यामुळे भविष्यामध्ये शेतकऱ्यांना आता 7/12 जोडण्याची गरज राहणार नाही। याच्यामध्ये 7/12 ऑटोमॅटिकली तो घेतला जाणार आहे। आपण पाहिलेले की आताही पीक विमा भरत असताना आपलं लँड व्हेरीफाय होतं, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता यावर्षी तुम्हाला या खरीपाला जोडावा लागेल, पण भविष्यामध्ये तो 7/12 सुद्धा जोडण्याची गरज पडणार नाही। आता याच्या व्यतिरिक्त या जीआर नुसार बँकेंना सुद्धा काही निर्देश दिलेले आहेत किंवा शेतकऱ्यांना काही सूचना दिलेल्या आहेत। याच्यामध्ये कर्जदार शेतकरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपलं डीबीटीचं खातं किंवा इतर काही बाबी करून आपल्या खात्याशी पीक विमा काढतात। अशा केसमध्ये आधार हा कंपल्सरी कर्ज खात्याला लिंक करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आलेले आहेत, जेणेकरून कुठलाही कर्जदार शेतकरी बिगर कर्जदार म्हणून पीक विमा काढणार नाही। तशा प्रकारच्या बाबी या ठिकाणी आता तुम्ही पीक विमा भरत असताना सुद्धा तुम्हाला या कर्जाच्या संदर्भातील, पीक कर्जाच्या संदर्भातील कन्सल्ट मागितले जात आहे। दुसरे याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की कमीत कमी शेतकऱ्यांना 1000 रुपये पीक विमा देण्याची तरतूद आहे आणि या अनुषंगानं बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून 5 गुंठे, 4 गुंठे, 6 गुंठे वगैरे क्षेत्राचे देखील पीक विमा काढले जात होते आणि याच्यामुळे आपण पाहिलेले की 40 रुपये मिळाला, 60 रुपये मिळाला, 100 रुपये मिळाला, 200 रुपये मिळाला, अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा येत होत्या। यावर्षी पीक विमा भरला जात असताना कमीत कमी 10 गुंठ्यापासून पीक विमा भरता येणार आहे। ही एक बाब याच्यामध्ये महत्त्वाची अशी ऍड केली गेलेली आहे आणि असे काही महत्त्वाचे असे बदल या योजनेमध्ये यावर्षीपासून करण्यात आलेले आहेत, जे आपण या योजनेला राबवण्यासाठीच्या काढण्यात आलेल्या जीआर मध्ये सुद्धा पाहू शकता। या जीआर ची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। धन्यवाद।